नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 12 एप्रिल 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील सतार आणि तानपुराला जीआय टॅग मिळालेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, सांगली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. माझ्या मते सांगलीतील मिरज या ठिकाणच्या विद्यार्थी मित्रांनो सतार आणि तानपुराला जीआय टॅग या ठिकाणी सर्टिफिकेशन प्राप्त झालेलं आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? IPLच्या इतिहासामध्ये नुकतीच सर्वाधिक शतके झळकावण्याचा जो काही पराक्रम आहे, रेकॉर्ड आहे, तो कोणी केलेला आहे? तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, विराट कोहली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर विराट कोहलीने या ठिकाणी मॅक्झिमम काय केलेले आहेत? 100 या ठिकाणी केलेले आहेत. 2 पॉईंट लिहून घ्या. कोहलीने 2016 मध्ये पहिले शतक झळकावलेले होते आणि कोहलीने आतापर्यंत IPL मध्ये एकूण 8 शतके या ठिकाणी केलेली आहेत. IPL बद्दल पहिलाच प्रश्न आहे. तर लगेच आपण काय करूया, हे जे काही 17वं IPLचं संस्करण चालू आहे, टाटा IPL 2024 17वं संस्करण आहे. याच्याबद्दल काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, त्याच्यावरती नजर टाकूया. जसं की 22 मार्च ते 26 मे 2024 या कालावधीमध्ये या ठिकाणी 17वं संस्करण संपन्न होणार आहे. टोटल याच्यामध्ये 10 टीम्सने या ठिकाणी भाग घेतलेला आहे. टोटल मॅचेस 74 होणार आहेत. IPL म्हणजेच इंडियन प्रीमियर लीगचे चेअरमॅन कोण आहेत? अरुण सिंग धुमाळ. जर तुम्हाला असं विचारलं IPLच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू, मोस्ट एक्सपेन्सिव्ह प्लेयर इन द हिस्ट्री ऑफ IPL कोणी विकत घेतला आहे? KKRने. कोणाला विकत घेतला आहे? मिशेल स्टार्क यांना. आणि कितीला घेतला आहे? 24.75 कोटीला. ठीक आहे. या IPL मध्ये काय झालेलं आहे? या ठिकाणी महत्त्वाचे जे काही टीम्स आहेत त्याचे कॅप्टन सुद्धा बदललेले आहेत. त्याच्यावरती नजर टाकूया. GT म्हणजे गुजरात टायटनचे नवीन कॅप्टन बनलेले आहेत शुभमन गिल. KKRचे आहेत या ठिकाणी श्रेयस अय्यर. MIचे बनलेले आहेत हार्दिक पांड्या. DCचे आहेत रिषभ पंत आणि CSKचे नवीन कॅप्टन बनलेत ऋतुराज गायकवाड. 2024 मध्ये जे काही 17वं संस्करण सुरू आहे IPLचं, पहिला सामना झाला RCB आणि CSK दरम्यान आणि त्याच्यामध्ये विजेता ठरला आहे CSK. मला फक्त कमेंट करून सांगा 2-3 प्रश्नाची उत्तरं. हे जे काही IPL आहे याचं पहिलं संस्करण केव्हा झालं? पहिल्या संस्करणचा या ठिकाणी विजेता कोण ठरलेला आहे? आणि या ठिकाणी जे काही वुमनचा IPL आहे ते यावर्षीचं कोणी जिंकलेलं आहे? एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा. सबमीटर रिझोल्यूशन उपग्रह प्रक्षेपित करणारी भारतातील पहिली खाजगी कंपनी कोणती ठरलेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टम लिमिटेड. याला ठिकाणी तुम्हाला ऑप्शनमध्ये असं सुद्धा ऑप्शन दिसू शकेल, TASL असं जरी असलं तरी काय हरकत नाही, कन्फ्युजन होऊ देऊ नका. टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टम लिमिटेड ही या ठिकाणी भारतातील पहिली खाजगी कंपनी ठरली आहे. कशासाठी? सबमीटर रिझोल्यूशन उपग्रह प्रक्षेपित करणारी. ठीक आहे. याच्याबद्दल 3-4 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. आजपर्यंत काय व्हायचं? केवळ भारत सरकारच्या मालकीच्या इस्रोने असा उपग्रह तयार केलेला होता आणि प्रक्षेपित देखील केलेला होता. TSAT म्हणजेच टाटा सॅटेलाइट 1A हा जो काही उपग्रह आहे तो लष्करी उपयुक्तता उपग्रह मानला जातो. TSAT 1A उपग्रह स्पेसएक्सच्या फाल्कन 9 द्वारे या ठिकाणी प्रक्षेपित करण्यात आलेला आहे आणि TSAT 1A उपग्रह टाटा ॲडव्हान्स सिस्टमने सॅटेलाइट लॉजिक US यांच्या सहकार्याने या ठिकाणी तयार केलेला आहे. थोडं कन्फ्युजन होत असेल तर व्हिडिओ परत एकदा मागे करून तुम्ही पाहू शकता. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक तिसरा. अलीकडेच हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 24 मध्ये भारताला कोणते स्थान मिळालेले आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आपल्या प्यारा भारताचं या ठिकाणी 3रा क्रमांक आहे. कशामध्ये? हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 24 मध्ये. मग याच निर्देशांकामध्ये 1 नंबरला कोण आहे? तर अमेरिका आहे, एकूण 703 युनिकॉर्न सकट. 2 नंबरला आहे चीन, एकूण 340 युनिकॉर्न सकट. आणि 3 नंबरला आहे भारत, एकूण 67 युनिकॉर्न सकट. ठीक आहे.
या ठिकाणी प्रश्न कशा संदर्भात आहे, महत्त्वाच्या निर्देशांक संदर्भात. तर लगेच आपण काय करूया, वेगवेगळ्या प्रकाशित झालेल्या निर्देशांमध्ये भारताचा क्रमांक किती आहे याच्यावरती चर्चा करूया. जसं की जागतिक प्रतिभा स्पर्धात्मकता निर्देशांक 2023 मध्ये 103 क्रमांक आहे, जागतिक युनिकॉर्न रँकिंगमध्ये 3रा क्रमांक आहे, जागतिक डिजिटल स्पर्धात्मकता निर्देशांक 2023 मध्ये 49 क्रमांक आहे, जागतिक हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2023 मध्ये 7वा क्रमांक, भ्रष्टाचार निर्देशांक 2023 मध्ये 93, लोकशाही निर्देशांक 2023 मध्ये 41, जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक 2024 मध्ये 42, महिला व्यवसाय आणि कायदा अहवाल 2024 मध्ये 113वा, UNDPच्या लैंगिक असमानता निर्देशांक 2022 मध्ये 108, संयुक्त राष्ट्र मानव विकास निर्देशांक मध्ये 2022 च्या 134, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2024 मध्ये 126वा आणि हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2024 मध्ये आहे 3रा क्रमांक. पुढचा प्रश्न क्रमांक 4. आयर्लंडचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे. 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सायमन हॅरिस असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी आयर्लंड देशाचे नवीन प्राईम मिनिस्टर, नवीन पंतप्रधान म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे. पहा, ऑलरेडी मी आपल्या चॅनलवरती हे जे काय या ठिकाणी वेगवेगळे देश आहेत त्या देशाचे बनलेले नवनवीन पंतप्रधान, नवनवीन राष्ट्रपती याच्यावरती सेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे. संध्याकाळी 7:30ची सिरीज तुम्ही अवश्य पाहत चला. काही व्हिडिओ जर तुम्हाला रिपीट बघायला भेटत असतील तर लक्ष द्या, त्यातील काही प्रश्न चेंज झालेले असतात. त्याच्यामुळे रिपीट व्हिडिओ जरी आला असेल तरी सुद्धा तो पाहण्याचा प्रयत्न करा. एखादा प्रश्न चेंज झालेला असतो, एखादी नियुक्ती चेंज झालेली असते, एखाद्या देशाचे या ठिकाणी पंतप्रधान राष्ट्रपती बदललेले असतात. त्याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा पाहणं या ठिकाणी गरजेचं ठरणार आहे कोणत्याही एक्झामची तुम्ही तयारी करत असताल. प्रश्न क्रमांक 4 आहे पंतप्रधानांबद्दल. लगेच आपण काय करूया, वेगवेगळ्या देशाचे जे काय 2024 मध्ये नवनवीन पंतप्रधान या ठिकाणी बनले आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. थायलंडचे आहेत श्रेष्ठ थाविनसिन, स्लोवाकियाचे आहेत रॉबर्ट फिको, स्पेनचे आहेत पेड्रो सांचेज, लक्झमबर्गचे आहेत ल्यूक फ्रीडन, न्यूझीलंडचे आहेत क्रिस्टोफर लक्सन, पोलंडचे आहेत डोनाल्ड टस्क, फ्रान्सचे आहेत ग्राब्रियल अटल, येमेनचे आहेत अहमद अवाद बिन मुबारक आणि आयर्लंडचे आहेत सायमन हॅरिस. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 5. भारतीय तटरक्षक दलाचे डीजी म्हणजे काय, डिरेक्टर जनरल. मराठीमध्ये काय म्हणता येईल, या ठिकाणी काय म्हणता येईल, आत्ताच लक्षात होतं, महासंचालक असं मराठीमध्ये म्हणता येईल. तर डीजी डिरेक्टर जनरल म्हणजे महासंचालक. तर डीजी राकेश पाल यांनी कोणत्या राज्यामध्ये भारतीय तटरक्षक जलचर केंद्राचे उद्घाटन केलेले आहे. 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, मी परत एकदा सांगतो. तमिळनाडू या राज्याच्या अंतर्गत भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांनी भारतीय तटरक्षक जलचर केंद्राचे उद्घाटन केलेले आहे. उद्दिष्ट काय लिहून घ्या, सुरक्षित आणि स्वच्छ समुद्र सुनिश्चित करण्यावर लक्ष केंद्रित करून प्रदेशातील ऑपरेशनल सज्जता आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचा आढावा घेणे हे या भेटीच्या मागचं मेन पर्पज आहे, उद्दिष्ट आहे. तर पर्याय क्रमांक डी तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तमिळनाडू बद्दल सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या, स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956ला. मुख्यमंत्री आहेत MK स्टालिन, राज्यपाल आहेत RN रवी आणि राजधानी आहे चेन्नई. 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, मन्नर, मरीनची आखात, इंदिरा गांधी, मुदुमलाई आणि मुखुर्ती आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत, मेट्टूर आणि भवानी सागर. पुढचा प्रश्न क्रमांक 6. प्रथमच सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या कोणत्या कलमा अंतर्गत हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार मान्य केलेला आहे. 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बोथ ऑफ दी अबव. वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. एक पॉईंट लिहून घ्या, आर्टिकल 14 आणि दुसरा पॉईंट लिहून घ्या, आर्टिकल 21. पर्याय क्रमांक ए आणि पर्याय क्रमांक बी हे दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तरी सुद्धा अजून एक पॉईंट लक्षात ठेवा, राईट टू बी फ्री फ्रॉम द ॲडव्हर्स इफेक्ट्स ऑफ क्लायमेट चेंज, म्हणजेच मराठीमध्ये म्हणता येईल हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार. आणि हा जो काही मुक्त होण्याचा अधिकार आहे तो मान्य केलेला आहे प्रथमच सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या या आर्टिकल 14 आणि आर्टिकल 21 या कलमाच्या अंतर्गत. पुढचा प्रश्न क्रमांक 7. नुकतेच जर्मन लोकशाही पुरस्कार, जर्मन डेमोक्रेसी अवॉर्ड साठी कोणाची निवड करण्यात आलेली आहे. 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, युलिया नवलनाया असं त्यांचं नाव आहे, रशियाचे आहेत. 2-3 पॉईंट लिहून घ्या, अभिव्यक्ती स्वातंत्र्य,
संवाद आणि लोकशाहीसाठी विशेष वचनबद्ध असलेल्या सार्वजनिक व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. आणि या ज्या काही पर्याय क्रमांक बी मधील व्यक्ती आहेत, युलिया नवलनाया या कोण आहेत, तर रशियातील प्रतिकार चळवळीशी असलेल्या निगडीत असलेल्या धाडसी या कोण आहेत, नेत्या आहेत. तर पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8. अलीकडेच भारतीय लष्कराने कोणत्या देशातून मॅनपॅड्स किंवा मॅन पोर्टेबल एअर डिफेन्स सिस्टम IGLA-S मिळवलेली आहे? एक्झाममध्ये परीक्षेमध्ये तुम्हाला असा शॉर्ट फॉर्म सुद्धा बघायला भेटू शकतो, MANPADS MANPADS. याचा फुल फॉर्म काय? मॅन पोर्टेबल एअर डिफेन्स सिस्टम. तर 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ज्या देशाकडून भारतीय लष्कराने मॅन पोर्टेबल एअर डिफेन्स सिस्टम IGLA-S मिळवलेली आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. रशिया निर्मित 24 बॅच IGLA-Sच्या या ठिकाणी पाठवलेल्या आहेत आपल्या भारताला. IGLA-S ही हाताने पकडलेली संरक्षण प्रणाली आहे जी एका व्यक्तीद्वारे सुद्धा ऑपरेट केली जाऊ शकते आणि हे भारतीय लष्कराच्या अत्यंत कमी पल्ल्याच्या हवाई संरक्षण क्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी मदत होणार आहे. आणि त्याचं नाव काय आहे? अत्यंत कमी पल्ल्याचं जे काही हवाई संरक्षण प्रणाली आहे, विशॉर्ड असं त्याचं नाव आहे. ठीक आहे, या ठिकाणी रशियाकडून घेण्यात आलं आहे. तर रशियाचे अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतीन. 5व्या वेळेस या ठिकाणी अध्यक्षपदाची शपथ घेतली आहे. 2036 पर्यंत हेच या ठिकाणी ॲज अ प्रेसिडेंट म्हणून कामकाज पाहणार आहेत. राजधानी आहे मॉस्को आणि चलन वापरलं जातं रशियन रुबल. पुढचा प्रश्न क्रमांक 9. जागतिक पार्किन्सन्स दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर दरवर्षी 11 एप्रिलला विद्यार्थी मित्रांनो वर्ल्ड पार्किन्सन्स डिसीज डे म्हणून आपण सेलिब्रेट करतो. एक पॉईंट लिहून घ्या. पार्किन्सन या आजाराची पहिली केस शोधणारे पहिले व्यक्ती असलेले इंग्लिश न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर जेम्स पार्किन्सन यांचा जन्म 11 एप्रिलला झालेला आहे. त्यांच्यामुळे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जागतिक पार्किन्सन दिवस आपण दरवर्षी 11 एप्रिलला साजरा करत असतो. ठीक आहे, प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच एप्रिल महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. लिहून घ्या. 1 एप्रिल ते 7 एप्रिल पहिला आठवडा आपण अंधत्व प्रतिबंध आठवडा म्हणून आपण साजरा करतो. 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस. 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस. 9 एप्रिल जलसंधारण दिवस. 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती तसेच जागतिक पार्किन्सन दिवस असतो. 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. 15 एप्रिल जागतिक कला दिवस तसेच जागतिक सांस्कृतिक दिवस. 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिवस. 18 एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस आणि जागतिक वारसा दिवस. 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस. 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस. 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस. 24 एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस. 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस. 26 एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. क्लिअर? पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 10. WHOच्या मते ग्लोबल हिपॅटायटिस अहवाल 2024 नुसार सर्वात जास्त हिपॅटायटिस बी आणि सी प्रकरणे कोठे नोंदवली गेलेली आहे? डोळे झाकून उत्तरलेचं पर्याय क्रमांक सी, चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. सी फॉर चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारे पुढचा प्रश्न क्रमांक 11. पुरुषांच्या हाँगकाँग सेव्हन्स 2024चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकलेले आहे? तर पर्याय क्रमांक बी, न्यूझीलंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यांनी या ठिकाणी पुरुषांच्या हाँगकाँग सेव्हन्स 2024चं विजेतेपद पटकावलेलं आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न क्रमांक 12. मॉन्टे कार्लो मास्टर्समध्ये मुख्य ड्रॉ सामना जिंकणारा सुमित नागल हा पहिला भारतीय खेळाडू ठरलेला आहे. तर तुम्हाला प्रश्न काय विचारण्यात आला आहे? तर सुमित नागल हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर पर्याय क्रमांक ए, टेनिस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि जसे की तुम्हाला माहित आहे, मला वाटतं काल का परवा दिवशी आपण स्पोर्ट्स अँड प्लेयर खेळ आणि खेळाडू याच्यावरती व्हिडिओ टाकलेला आहे. अवश्य वेळात वेळ काढून तो व्हिडिओ पहा. या खेळाडूला सुद्धा त्याच्यामध्ये या ठिकाणी कव्हर करण्यात आलेला आहे. सोबत एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या. क्लेवर मास्टर्स 1000 सामना जिंकणारा या ठिकाणी सुमित नागल पहिला भारतीय एकेरी खेळाडू ठरलेला आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, 16व्या वित्त आयोगाचे सदस्य म्हणून कोणाची अलीकडेच नियुक्ती करण्यात आलेली आहे? अश्विनी कुमार,
मनोज पांडा, सुधा शर्मा की माधवी देसाई? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करणं हे सगळ्यात जास्त या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे.